सगळ्यासाठी इथं शेड तयार करा. पावसामध्ये बी माझी आत्या जळली का माय जळू शकते, मग बाप जळू शकते, सगळ्याचं काय होऊ शकते ते काय करा. सार्वजनिक एक शेड बांधा. आणि पावसामध्ये बी आज भिजून आम्ही माझ्या आत्याला जळलं तर अजून मी जळू शकतो असं करा. त्या ग्रामपंचायतीमध्ये स्वातंत्र्य काळापासून एकतर स्मशानभूमी नाही आणि फक्त ही डोंगरकडा फाट्यासाठी नाही, प्रत्येक समाजासाठी गावात झालं डोंगरकड्यामध्ये 2-3 स्मशानभूमी आहेत शेडच्या. पण इथं असे मागासवर्गीयासाठी अशी स्मशानभूमी आहे. आज जवळपास 2 तास झालं इथं चिता या ठिकाणी जळत नाही. 30 लिटर डिझेल लागलेलं आहे तरी सुद्धा काहीच होत नाही. त्या इथं ना इथल्या सरपंचाचं लक्ष आहे, ना ग्रामसेवकाचं लक्ष आहे, ना कुठल्या ग्रामपंचायत सदस्याचं लक्ष आहे. फक्त इलेक्शन आलं की फक्त या ठिकाणी मतदानासाठी आमच्याकडे येतात. सर्व जनतेला एवढीच विनंती आहे, जे आपल्याला आता या ठिकाणी त्रास व्हायला ते त्रास आपण या ठिकाणी जो कोणी आपल्या दारावर मताची भीक मागायला येईल त्याला त्या ठिकाणी आपण विचारण्यात यावं. आणि त्याच्या 1000-2000 रुपये पैशावर मतदान न करता 5 वर्षासाठी त्यानं आपल्यासाठी काय काय केलंय हे त्याच्याकडून विचारून आपल्या गच्चीला करून विचारलं